नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण हा जो 17वा धडा आहे सोनाली तो पाहणार आहोत। तर बघा, या धड्यामध्ये हा जो धडा आहे बघा, डॉक्टर वा ग पूर्णपात्रे यांचा आहे। त्यांचा जन्म 1920 बघा, तर त्याच्यानंतर 2002 असं सांगितलेलं आहे त्यांचा कालावधी। त्याच्यानंतर बघा, ते जे आहेत पूर्णपात्रे प्रसिद्ध लेखक, त्यांचे वन्य प्राण्यांविषयीचे सोनाली हे पुस्तक प्रसिद्ध आहे। प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे। लहानपणापासूनच पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असते। पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी यांच्यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासूनच आपल्या मनात एक प्रकारची भीती गैरसमज असतो। सोनाली हा पाठ सिंह व हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे सत्य उदाहरण आहे। हिंस्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही, परंतु हिंस्र श्वापदावरील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते। खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात। आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तीवरही माणूस मात करू शकतो, याचाही हा वस्तुपाठ आहे। ठीक आहे, आत्तापर्यंत आपण वाचल्या याच्यामध्ये असं सांगितलं आहे बघा, एकतर प्राण्यांविषयी यांना खूप जिव्हाळा आहे बघा। त्यांचं सोनाली पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध आहे बघा, पूर्णपात्रे यांचं। त्याचबरोबर त्यांनी असं बघा, आपल्याला मनामध्ये लहानपणापासून पाळीव प्राणी, जंगली प्राणी या दोघांबद्दल आकर्षण असतं, आहे का नाही। मग पाळीव प्राणी आपण पाहतो घरात कुत्रा, मांजर वगैरे हे असतं, तर जंगली प्राणी वाघ, सिंह, आहे का नाही, तर यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आकर्षण असतं। पण असं कधी ऐकायला भेटत नाही की जंगली प्राणी घरात लहानपणापासून सांभाळले, त्यांना पाळलं, लहानपणापासून सिंह पाळला, असं कुठं ऐकले का? नाही। पण हे यांचं जे आहे बघा, पूर्णपात्रे यांचा तो प्रत्यक्ष अनुभव आहे। आणि त्यांनी इथं सांगितलं की वास्तविक असं आहे की जे हे जे आहेत ना, हिंस्र श्वापद किंवा जंगली प्राणी आपण म्हणतो, त्यांना निसर्गापासून दूर ठेवणं, घरात ठेवणं हे चुकीचं आहे। परंतु त्यांचं जे हिंस्र स्वभाव आहेत, पशुत्व आहे, तर त्याच्यावर प्रेमाने मात करता येऊ शकते, असं उदाहरण त्यांनी इथं दिलेलं आहे। जसं त्यांच्यावर प्रेमाने मात करता येऊ शकते, तसंच बघा मानवामध्ये सुद्धा काय असतं ना, एक नकारात्मक प्रवृत्ती असते, एक सकारात्मक असते। तर मग आपल्या नकारात्मक प्रवृत्तीवर सुद्धा इथं मात करता येते, असं इथं यांनी सांगितलेलं आहे। तर हा पाठ त्याच्याविषयी आहे। सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ आहे। माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा हा आहे। माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा हा संदेश या पाठातून मिळतो। बघा, आता सोनाली हा जो सत्यकथेवर आधारित पाठ आहे, संवेदनशील आहे। आपली वाईट प्रवृत्ती ठेवून आपण बघा काय केलं पाहिजे की माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो। तर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया, ठीक आहे। चला तर मग बघा, 31 मार्च 1974 सोमवारचा दिवस। आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होते। आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस। आज सोनाली पुण्याला जाणार होती। आपल्या कायमच्या घरी जाणार होती ती। तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं। आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो। गाडी पुढे चालली होती, पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो। बघा, आता या धड्याच्या सुरुवातीलाच पहिला जो उतार आहे त्याच्यात लेखक पूर्णपात्रे सांगतात की हा जो दिवस होता बघा, 31 मार्च 1974चा सोमवार होता। घरात सुतकी वातावरण होतं। सुतकी म्हणजे उदास होतं, दुःखी वातावरण होतं। कशामुळं? यांच्या घरातली जी सोनाली होती, तर ती आज तिचा शेवटचा दिवस होता यांच्या घरातला। ती कुठे जाणार होती? पुण्याला। तर ती कुठं? तिच्या कायमच्या घरी जाणार होती बघा। तिला कुठं ठेवणार होते? पेशवे उद्यानात। पुणे येथील जे पेशवे उद्यान आहे तिथं या सोनालीला ठेवणार होते। तिचं कायमचं वास्तव्य तिथं होणार होतं। आणि लेखक स्वतः त्या सोनालीला घेऊन पुण्याला चालले होते। गाडी चालली होती पुढे, पण लेखकाचं मन मात्र भूतकाळात जात होतं। बघा ना, एखादी आपल्याजवळ खूप दिवस एखादा व्यक्ती, वस्तू, प्राणी असेल, आता हे जर प्राणी ठीक आहे, जंगली प्राणी, आता ही सिंह होती, पण वस्तूंविषयी सुद्धा आपण तो कवितेमध्ये बघितलं की वस्तूंविषयी सुद्धा लळा असतो कधी कधी। बऱ्याचशा जुन्या वस्तू आपल्याला खूप साऱ्या भूतकाळात घेऊन जातात, आपल्या भूतकाळाची आठवण करून देतात, आपल्या आठवणी त्या जागा ठेवतात, आपला भूतकाळ जागा ठेवतात। तसं इथं तर हे प्राणी आहे, ठीक आहे, आणि जंगली असल्या म्हणून काय झालं, पण जी ही सोनाली होती हिचा खूप लळा लागलेला होता सगळ्यांना, आणि ती पुण्याला जाणार होती। तिला पुण्याला पेशवे उद्यानात ठेवायचं होतं। आणि बघा, गाडी जरी पुढे चालली होती तरी ही सिंहीण एवढे दिवस लेखकासोबत होती। तिच्या आठवणीने लेखकाचं मन व्याकुळ झालं होतं, आणि म्हणून लेखक काय केलं तर लेखकांचं मन हे भूतकाळात गेलं होतं, असं लेखकाने इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे।
पुढच्या उतार्यात बघूया. अजून तो दिवस आठवतोय मला. 29 ऑगस्ट 1973, वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता. त्या 3 पिल्लांना त्यांनी मादीपासून दूर केला आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचा चॉईस. तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी तिन्ही पिल्लांना गोंजारलं, पण सगळीच फिसकन अंगावर आली. मी त्यात कमी फिसकणारं, थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं. बच्चाला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याविषयी दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षाचं झाले की वाघसिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं, माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नुसतं सर्कशीसारखं, बघा इथं सांगितले, वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं, अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो, तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्णपात्रे या घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती, पण पशूमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं. बघा, कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्यांची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. माझा मुलगा डॉक्टर, बघा माझा मुलगा जो होता सांगतात लेखक इथं, डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजेच सुचेतानं सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं. म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात 1973 आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंहकन्या आली. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ही मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं, सोनाली. बघा आता दुसऱ्या उतारामध्ये लेखकाने जे पूर्ण पात्र त्यांनी वर्णन केले. बघा, लेखकाला अजून तो दिवस आठवतो की किती, बघा तो दिवस होता 29 ऑगस्ट 1973 आणि वेळ होती सायंकाळची. तर डॉक्टर चित्रे यांनी काय केलं, तर एक छोटासा पिंजरा तयार करून ठेवला होता आणि त्याच्यात 3 पिल्लांना त्यांनी त्यांच्या मादीपासून म्हणजे त्या आईपासून दूर केलेलं होतं. आणि त्यांनी विचारलं, हो डॉक्टर सांगा तुम्हाला कोणतं पिल्लू पाहिजे, म्हणजे तुमचं चॉईस काय. त्या 3 बछड्यांना जेव्हा जन्मून किती महिने झालेले होते, 2 महिने झालेले होते. तर ते 3 पिल्लांना लेखकाने गोंजारलं म्हणजे काय, त्यांच्या अंगावर हात फिरवला आहे का नाही प्रेमानं. पण सगळेच असे फिसकन, आता शेवटी सिंहाची पिल्लं ते फिसकन अंगावर आली. मग लेखकाने काय केलं, त्यातलं कमी फिसकणारं, थोडं शांत स्वभावाचं पिल्लू निवडलं घरी नेण्यासाठी. आणि ते सशक्त होतं थोडं, म्हणजे मजबूत होतं शरीर. ते पिल्लू लेखकाने निवडलं घरी नेण्यासाठी. ते किती महिने, बघा जन्मून 2 महिने झालेले होते पिल्लांना. 3 पिल्लं होते. त्यातलं लेखकाने कोणतं निवडलं, जे थोडं सशक्त होतं आणि जे थोडं म्हणजे जास्त फिसकणारं नव्हतं, असं त्यांनी निवडलं. आता बघा, सिंहाच्या पिल्ल्याला काय म्हणतात, बछडा किंवा बच्चा. आता बघा इथं लेखकाने सांगितलं, त्या बच्च्याला काय केलं लेखकाने, मग घेतलं आणि पिंजऱ्यात ठेवलं. बघा रात्रभर. आणि आता लेखक त्या छोट्या एका पिल्लाला घेऊन चालले होते. रात्रभर जेव्हा प्रवासात ते पिल्लू पिंजऱ्यामध्ये लेखकाच्या सोबत होतं, छावा आहे का नाही, सिंहाच्या पिल्लाला पण छावा म्हणतो आहे का नाही. मग आता लेखकाच्या मनात तोच विचार नाही का, आता ते 2 वर्षाचं झालं की असं सांगतात की वाघसिंह पूर्ण ताकदीचे होतात. माणसाचं लेकरू बघा 2 वर्षाचं किती छोटं असतं, ते वाघसिंहाचं पूर्ण ताकदीचे होतात 2 वर्षात, असं असतं. म्हणजे प्रत्येक प्राण्याची वाढायची क्षमता असेल, त्यांचं आयुष्य हे सगळं वेगवेगळं असतं. असं कोणाचं बघा, ते डास माशी ह्यांचं किती दिवसाचं, किती तासाचं, वाघसिंहाचं किती ह्याचं वर्षाचं, असं माणसाचं किती वर्ष. म्हणजे प्रत्येक प्राण्याचं, पक्ष्याचं, कीटकांचं आयुष्य वेगवेगळं असतं. त्यांची जे क्षमता असते वाढण्याची ती पण वेगवेगळी असते. तसं वाघसिंह हे काय असतात, 2 वर्षात ते पूर्णपणे मोठी होतात, असं सांगितलेलं इथं. आता लेखक जेव्हा ह्या सिंहाच्या पिल्ल्याला घेऊन चालले तेव्हा त्यांच्या डोक्यात तेच की आता ह्यांना काय करायचं होतं, की ह्याला हे पूर्ण ताकदीचं झालं, ह्याला माणसावणं कठीण असतं. मग असं आपण म्हणतो की झाड मोठं झालं तर त्याला आकार देणं मोडतं ते, पण त्याला आकार देता येत नाही. लहान आहे तोपर्यंतच त्याला आकार द्यावा लागतो. तसं हे वाघसिंहसुद्धा 2 वर्ष झाली, त्याला माणसाळता येत नाही आणि त्यांच्या गळ्यात पट्टासुद्धा बांधणं अवघड जातं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बरं, लेखकाला ते सर्कशीसारखं ठेवायचं नसतं, ट्रेनिंग देऊन नुसतं चापकाचा धाक दाखवून त्याला सांभाळायचं नव्हतं. तर लेखकाला जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं, त्याला पोटच्या मुलासारखं सांभाळायचं होतं. इव्हन इतकं त्याला प्रेम करायचं होतं की ते पिल्लू जेवल्याशिवाय सिंहाचं यांना जेवायचं नव्हतं, त्याला जवळ घेऊन यांना झोपायचं होतं. म्हणजे त्याच्यातील पशुत्वाची ते शिकार करणार होते. पशुत्व म्हणजे म्हणजे ती जी प्राण्याची जी वृत्ती असते ना, तर त्या वृत्तीची शिकार करायची होती लेखकाला. लेखक सांगतात की त्यांचं जे पूर्ण पात्राचं हे त्यांचं आडनाव, त्यांचं जे घर होतं, आत्तापर्यंत जंगली प्राण्यांची शिकार त्यांच्या घराण्यात बऱ्याच जणांनी केली होती. पण लेखकात जंगली प्राण्यांची नव्हे तर जंगली प्राण्यांमध्ये असणारी जी जंगली वृत्ती आहे,
पशुवृत्ती आहे तिची शिकार करायला चालली होती. लक्षात येते दोन गोष्टी, जंगली प्राण्यांची शिकार करणं आणि त्या वृत्तीची शिकार करणं, दोन वेगळ्या गोष्टी. प्रत्यक्ष सिंहाला बाण मारणं ते जंगली प्राणी मारणं, आणि त्याच्यातलं तर सिंहत्वाचं जे क्रूरपणा आहे तो मारणं म्हणजे त्याची वृत्ती मारणं. आलं लक्षात? दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर लेखकाला हे करायचं होतं. आता लेखक सांगतात की बघा, जेव्हा लेखकाने काय केलं बघा, तिच्या पहिला दिवस बघा, तर लेखकाने तिला घरी आणलं, घरात प्रवेश केला, पहिला दिवस तसंच गेला. मग तिचं त्या सिंहकन्याचं नाव काय ठेवायचं? तिच्या अगोदरच 15 दिवस आधी एक रुपाली नावाचं कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं, आणि तिला शुभ्र पांढरे केस होते. ती 1.5 महिन्यांची कुत्री होती. आलं लक्षात? आणि बघा आता हे किती 2 महिन्यांची, ती कुत्र्याचं पिल्लू, ती कुत्री किती महिन्याची होती? 1.5 महिन्याची. आता झालं, ती सगळ्यांची लाडकी झाली. तिचे रुपेरी केस पाहून तिचं रुपाली नाव ठेवलं होतं. आता त्यांचा मुलगा बघा, सुभाष, याला पहिली मुलगी झाली. आलं लक्षात? म्हणजे घरात दीप आला मुलगी झाल्यामुळं, म्हणून तिचं नाव दीपाली. मग आता घरात किती जणी झाल्या? दीपाली, पांढऱ्या केस असलेली शुभ्र ती कुत्र्याचं पिल्लू रुपाली, आणि ही तिसरी आता कोण? सिंहीण. बघा आता हे सिंहाचं पिल्लू. बघा आता मग दीपाली नाव ठेवलं लेखकाच्या नातीचं. ते म्हणतात की हे सगळं कधी झालं बघा, ऑगस्ट महिन्यात 1973ला. हे 3 ऑगस्ट महिन्यात झालं. आता काय झालं, त्यांच्या बंगल्यात कोण? रुपाली आली होती. आता बघा लक्षात घ्या, रुपाली आली. बघा आता आमच्या बंगला बघा, संगम नावाचा त्यांचा बंगला होता. तिथं लेखक सांगतात रुपाली आली, नात दीपाली आली, आणि आता सिंहकन्याचं नाव काय ठेवायचं? म्हणजे बघा आता सिंहकन्या आली, मग त्रिवेणी संगम. आलं लक्षात? 3 जण एकत्र येणं त्रिवेणी. आलं लक्षात? म्हणजे रुपाली, दीपाली, आणि ते हिचं नाव ठेवलं नव्हतं, ही सिंहकन्या. बघा हे छान संगम झाला होता इथं. आता ह्या छाव्याचं नाव, त्या सिंहाच्या पिल्लाचं नाव काय ठेवायचं असा सगळ्यांना प्रश्न होता. मग तिचं नाव काय ठेवण्यात आलं बघा, सोनाली. हे कसं सुचलं? तिचे सोन्यासारखे केस होते आणि तिची कांती सोन्यासारखी होती, सुवर्णकांतीची, आणि म्हणून तिच्या पाठीवर हात फिरवताना लेखकाला एकदम सोनाली हे नाव सुचलं. आलं लक्षात? मग आता त्रिवेणी संगम कोणती नावं बघा, रुपाली, दीपाली आणि सोनाली, अशा प्रकारची 3 नावं ते त्रिवेणी संगम यांच्या घरात झाला. त्याच्यानंतर पुढच्या उतारामध्ये लेखक काय सांगतात बघूया. बघा आता आलं लक्षात, हे 3 कन्यांची नावं ठेवायचे झाले. आता पुढं बघूया लेखक काय सांगतात बघा. सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली फिसकून अंगावर जायची. 3-4 दिवस हा प्रकार चालू होता, पण 4 दिवसानंतर दोघींचीही गट्टी जमली. मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं. हिंडताना रुपाली पुढे व सोनाली मागे. रुपाली सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकांचा इतका लळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं, आणि रुपालीप्रमाणे सोनाली माझ्या पायथ्याशी झोपू लागली. बघा आता या उतारात लेखकाने असं सांगितलं की ह्या रुपाली आणि सोनाली यांचं कसं जमायला लागलं. लक्षात घ्या, रुपाली ही कुत्री होती, तर सोनाली ही सिंहीण होती. लक्षात घ्या. मग आता सुरुवातीला बघा ना, नवीन आपल्या घरात कोणी राहायला आलं तर ते सुरुवातीला नाही जमत का, भांडणं होतात, है की नाही? पण हळूहळू सवय झाली की मग ते स्वभाव माहिती होतात, किंवा आपल्याला त्याच्याशी आपलं पटायला लागतं. त्याचा स्वभाव माहीत झाल्यावर रुळायला लागतं त्याच्यासोबत आपण. तसं या दोघींचं झालं. रुपाली सुरुवातीला काय करायची, त्या सोनालीला भुंकायची, सोनाली पण तिच्यावर फिसकून जायची. हा प्रकार किती दिवस चालू होता बघा, जवळजवळ 3-4 दिवस हा प्रकार चालू होता असं लेखक सांगतात. आणि त्याच्यानंतर काय झालं बघा, दोघींची इतकी गट्टी जमली, मग एकत्र बसायच्या, दोघी एकत्र झोपायच्या, हिंडताना दोघी. पण इथं रुपाली कुत्री असून सुद्धा ती काय करायची, सोनालीच्या पुढं चालायची डिम्माकात, कारण ती सिनियर होती ना, आणि ही सोनाली तिच्या मागं. आलं लक्षात? असं त्यांचं चालायचं. मी इतका लढा लागला दोघींना की त्या जेवणही एकत्र करायला लागल्या. आणि रुपालीप्रमाणे सोनालीसुद्धा, पहिले रुपाली लेखकाच्या पायाजवळ यायची, पायथ्याशी झोपायची. आता सोनाली ही त्यांच्या पायथ्याजवळ यायला लागली आणि तिथं झोपायला लागली, मस्ती करू लागली. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे या दोघींना एकमेकींचा लळा लागला. ठीक आहे, पुढे बघूयात. बघा काय सांगितलेलं आहे. झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाना शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभाव नव्हता. बिछाण्यात आली ती माझं तोंड चाटू लागे, केस चाटे, पंजाने माझे केस विस्कटून टाके. कधी ती आणि रुपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघी बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्या दमल्या की दोघी आपापल्या जागी पकडून झोपायला येत. फुस करून रुपा अंग टाके आणि झोपी जाई, पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपावं लागे, तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी, अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्यामध्ये मला झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. किती छान वर्णन बघा. हे जसे काही लेखकाचे स्वतःचे लेखक आहेत असं लेखकाने इथं वर्णन केलेलं आहे बघा. किती छान ना. आता बघा लेखक सांगतात की ह्या ज्या दोघी जणी होत्या, कोण, रुपाली आणि सोनाली, इथं काय झालं बघा, अगोदर दोघींचं पटन नाही, नंतर दोघी मग आता रात्री झोपताना कशा दंगामस्ती करायच्या या दोघी जणी. ह्या काय करायच्या बघा, सोनाली उडी मारून बिछाण्यात यायची, पण ती काय, तिचा स्वभाव नव्हता चटकन झोपी जायचा सोनालीचा. हां,
ती काय करायची, लेखकाचं कधी तोंड चाटायची, तर कधी केस चाटायची, तर कधी पंजाने केस विस्कटून टाकायचे, असं करायचे झोपायला आली की. आणि मग ती काय करायची, त्यांच्या दोघीची दंगामस्ती चालायची. मग दोघी थकल्या, उड्या मारायच्या, नाचायच्या, इतक्या धिंगाणा घालायच्या. आणि मग थकले की काय करायच्या, आपापल्या जागेवर झोपायच्या. बरं त्या काय, ही जी बघा आता ही जी झोपायला आल्यानंतर काय व्हायचं बघा, दोघी आपापली जागा पडून, पण ते बघा ही जी होती बघा कोण, रुपाली, ती काय करायची बघा, इथं सांगितले बघा, जी रुपाली पटकन झोपी जायची. ती काय करायची बघा, रूपा जी होती म्हणजे जी कुत्री होती ती काय करायची, पटकन झोपी जायची फुस करून, असं सांगितलंय. पण जी सोनाली होती तिला मात्र झोप येत नसे. ती लहान मुलासारखी तिला थोपटायची लेखक चक्क. लहान बाळाला कसं आई झोपी लावती, त्याच्या अंगावर थोपटते असं हाताने, तसं लेखक हिला थोपटून झोपी लावायचे बघा सिंहिणीला. सोपं नाही एवढं, लक्षात घ्या. आणि ती सहज झोपत नाही. ही जी होती रुपाली पटकन झोपायची फुस करून, पण ती सोनाली झोपत नव्हती. म्हणून लेखक तिला थोपटायचे, नंतर ती झोपी जायची. आणि ती झोपायला एका जागी झोपायची नाही, अस्तव्यस्त इकडं पाय इकडं, असे 4 पाय तिचे इकडे इकडे करून ती मस्त अशी झोपी जायची. मग या दोघींच्या मध्ये लेखकाला जागा पुरत नव्हती, आहे का नाही, दोघींच्या मध्ये लेखकाचीच फजित व्हायची. अशा प्रकारे ह्या दुसऱ्या उतारामध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे. याच्यानंतर पुढं बघूया बघा काय सांगतात इथं बघा. सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीच अंगापिंडाने मोठी होती. वयानंतर ती सोनालीपेक्षा चांगली 7 दिवसांनी मोठी होती. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करायची, सोनालीवर गुरगुरे तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब, रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. बघा आता एक कुत्रीने एक सिंहीण, पण सिंहीण ह्या कुत्रीला घाबरायची. कसं म्हणजे लक्षात घ्या, ही जी रुपाली होती ती 7 दिवसांनी मोठी होती. मग ती ताईगिरी दाखवायची, म्हणजे नाही का बहीणगिरी, मी तुझ्यापेक्षा मोठी, मी ती तुझी ताई आहे असं दाखवायची. आणि मग ही रुपाली दादागिरी करायची तिच्यावर. तर ती बघा रुपाली काय करायची बघा, सोनालीवर ताईगिरी करायची असं सांगितले. पण ती काय करायची बघा, सोनाली बिचारी ही रागवली की जा कोपऱ्यात जाऊन बसायची आणि आपलं गपचूप बसायची. आलं लक्षात, म्हणजे रुपाली तिच्यावर गुरगुरायची. लक्षात घ्या, रुपाली कुत्री असून सिंहिणीवर ती काय करायची, गुरगुरायची. का, म्हणजे एवढी दोघींची गट्टी झाली, एवढी मैत्री झाली की 7 दिवसांनी मोठी होती रुपाली, म्हणून ती सोनालीवर तसा दिमाग करायची. आलं लक्षात. आणि सोनाली सुद्धा काय करायची, तो गुपचूप तिचा दिमाग सहन करायची. ठीक आहे, पुढच्या उतारात बघूया काय सांगितले ते बघा. त्यांनी काय केलं बघा, नंतर सांगतात. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. रुपाली लहान खुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली. ती रुपालीला सहज तोंडात उचलून धरी, पण सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत. रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली गुर्र करून दटावीत असे. म्हणजे बघा आता ही सिंहीण आपण पाहिलं, सुरुवातीला सांगितलं की काय ना, कुत्र्याचं पिल्लू बघा, ते कुत्रीन सिंहीण यांच्या वाढीमध्ये तर फरक असणारच ना. म्हणजे ही 7 दिवसांनी मोठी होती, पण रुपाली नंतर मागून येऊन एवढी मोठी झाली की म्हणजे ती लहान राहिली नाही. ती बघता बघता त्या कुत्रीला काय करायचे, तोंडात धरून इकडून तिकडं उचलायची. पण लक्षात घ्या, हे तोंडात धरत असताना एक दात सुद्धा त्या सोनालीचा कधी त्या रुपालीला लागला नाही. आलं लक्षात. म्हणजे इथं किती सुंदर बघा. आणि रुपालीने सुद्धा शेवटपर्यंत तिचा ताईपणा सोडला नाही. आलं लक्षात. ती सोनाली जरा असं वाह्यातपणा म्हणजे कसं थोडं वेगळं वागायला लागली किंवा असं गुरगुर करायला लागली, नाही ऐकलं की रुपाली तिला रागवायची. आणि तसं केलं की ही सोनाली गुपचूप आपलं बसायची. आलं लक्षात. म्हणजे सिंहीण असून सुद्धा ही त्या रुपालीचं सगळं ऐकायचे. आलं लक्षात. म्हणजे सिंहाचं पिल्लू बघा, छावा कुत्र्याच्या पिल्लाचं ऐकते. किती अशक्य गोष्ट होती वाटते आपल्याला ही, पण लेखकाकडे ती शक्य झाली. कशामुळं, लेखकाने त्या सिंहिणीचं जे पशुत्व वृत्ती होती त्याच्यावर मात केली होती, त्याची शिकार केली होती. आलं लक्षात. म्हणजे लहानपणापासून तिला त्या वातावरणात वाढवल्यामुळं हे शक्य झालेलं होतं, असं इथं वर्णन केलेलं आहे. आणि ही सत्य घटना आहे बरं का. म्हणजे बघा, जंगली प्राणी पशुसुद्धा त्यांना जर जीव लावलं तर ते सुद्धा माणसाळतात, माणसासारखे वागू लागतात. असंच एक हे सांगितलं जातं बघा ना. आता असं म्हणजे प्राणी पशु यांना सुद्धा माहीत असतं की जे एखाद्याच्या डोळ्यात बघितले की हे प्राण्यांच्या सुद्धा लक्षात येतं की आपल्याला इजा करणारा कोण आहे किंवा आपल्याला कोणापासून आपल्याला त्रास होणार, हे सगळ्या गोष्टी स्पर्शसुद्धा त्यांच्या लक्षात येतात. ठीक आहे, हे जंगली प्राणी जवळ असू नयेत ही वेगळी गोष्ट, पण लेखकाने ते सिद्ध करून दाखवलं की त्यांच्या पशुत्वावर आपल्याला प्रेमाने मात करता येत असते. आलं लक्षात. मग काय पळायचं आहे तुम्हाला एखादा सिंह, नाही असं करू नका, ही गोष्ट चुकीची. ठीक आहे, पण आता हे लेखकाने केलेलं आहे. ठीक आहे, पुढं बघूया बघा. आता इथे सांगितले की मुंबईहून बघा दोघींसाठी
गळपट्टे व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीचं बिराड थाटलं. गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या. एकमेकींना पाठलाग करू लागल्या. माझ्या पायातून पळू लागल्या. पण सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या असा अवर्णनीय सामना. मला त्यावेळी कोणत्याच गोष्टीचे भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे. अगदी भरभरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस झाला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदडत. आता बघा इथं लेखकाने काय वर्णन केले. त्रिवेणी संगम कसा सांगितलं. एक डॉक्टरची कन्या, एक सिंहाची कन्या, एक श्वान कन्या. श्वान म्हणजे कुत्र्याचं पिल्लू, आलं लक्षात. एक सिंहाचं पिल्लू, एक कुत्र्याचं पिल्लू आणि एक डॉक्टरचं पिल्लू असा तिघींचा हा संगम होता. आणि विशेष म्हणजे काय केलं तर लेखकाने मग त्या दोघींना गळ्यात घालायला गळपट्टे आणि साखळ्या आणल्या होत्या. लेखकाने असं ऐकलं होतं की ते मोठं झाल्यावर घालू देत नाहीत गळ्यात, म्हणून ते आणलं होतं. आणि लेखकाने मस्त सोनालीचं बिराड काय केलं, गच्चीवर ठेवलं. म्हणजे सोनालीला गच्चीवर ठेवलं. आणि मग हे रुपाली सोनाली गच्चीवर मस्त खेळायच्या, पावसात भिजायच्या. कधी पाऊस जास्त झाला तर एका कोपऱ्यात जायच्या. असं म्हणजे गच्चीवर मस्त हुंदाडायच्या, धिंगाणा घालायच्या आणि मजेत राहायच्या. दोघेजण गच्चीवर असं मजेत खेळायचं. ठीक आहे. पुढच्या उत्तरात काय सांगतात लेखक बघूया. जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट्स होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो. त्याची व सोनालीची गाठ पडली. आधी त्या कुत्र्याला मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती, पण किंचित न घाबरता फिस करून ती त्याच्या अंगावर धावली. मग तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. बघा आता लेखक जेव्हा इथं सांगितले लेखकाने की एका टुर्नामेंटसाठी गेलते बघा जळगावला, तिथे या सोनालीला घेऊन गेलते. तर तिथं त्यांचा एक मित्र आला, डॉक्टर आठवले यांनी काय केलं तर त्यांच्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले ते. आता ह्या कुत्र्याची आणि ह्या सोनालीची गाठ पडली. तर त्या कुत्र्याला काय वाटलं मांजराचंच पिल्लू आहे, म्हणून त्या कुत्र्याने काय केलं बघा, त्या म्हणजे त्याला मांजराचं पिल्लू असं वाटलं, म्हणून अंगावर धावलं कुत्रं. मग सोनालीने काय केलं माहिती का, त्याला फिस करून त्याच्या अंगावर गेली. हे जेव्हा दिसतं ते अल्सेशियन कुत्रा एवढा पळाला म्हणतात की सगळ्या कोर्टावर सगळ्यांना खेळाडूंना हा प्रकार पाहून इतकी मजा वाटली की तो कुत्रा पुढं मी सोनाली मागं. असं म्हणजे सगळ्यांचं चांगलंच, म्हणजे सगळ्यांना तिथं खूप मजा वाटली असं लेखकाने इथं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. पुढं बघूयात बघा. रुपालीपेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारात मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती. बघा घरी आले त्यावेळेस 2 महिने नव्हते, आता ती 5 महिन्यांची झाली होती सोनाली. आणि त्यामुळे आता वय वाढलं तिचं. त्याच्यामुळे लेखकाला काय केलं, तिचा आहारसुद्धा वाढवावा लागला. आणि म्हणून लेखकाने तिच्या आहारामध्ये काय केलं होतं, वाढ केली होती. आलं लक्षात. पुढं असं सांगितलं जातं बघा. सोनालीचं जेवण 3दा होत असे. सकाळी नाश्त्यासाठी तिला दूध व अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. दूध पोळी नाहीतर दूध भाताचे. आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिनीशी लाडीगोडी लावी. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि किनबाईच्या पायात घोटाळत राही, त्यांच्याभोवती फिरत राही, तोंडाने लाडीक आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचे जेवण ताटलीत टाकले की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली की ताटलीवरती काय करायची, तुटून पडे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ होईपर्यंत तोंडाने तिची गुरगुर चालूच राही. दूध पोळीने दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिहीण असावी. काय जबरदस्त बघा. असं विश्वास बसतोय की एखादी सिहीण आहे ती काय खाते, दूध पोळी खाते. विश्वास बसतोय तुमचा? नाही. पण बघा इथं सांगितलंय ना की आपल्याला पशुत्वावर मात करायची. त्याच्या म्हणजे लहानपणापासून जवळ ठेवलं, प्रेमाने मायेने त्यांना वाढवलं तर त्यांच्या स्वभावात कसा बदल होऊ शकतो. मग आता ही जी सोनाली होती हिचं जेवण लेखकाने वाढवलं. तर लेखक काय सांगतात बघा, तिला 3दा जेवण दिलं जायचं. सकाळी नाश्ता असायचा. नाश्त्यात तिला काय असायचं, दूध व अंडी द्यायची. त्याच्यानंतर दुपारी जेवताना तिला खिमा दिला जायचा. आणि रात्री मात्र ती काय करायची, शुद्ध शाकाहारी, दूध पोळी नाही तर दूध भाताचं ती खायची. बघा लेखक सांगतात म्हणजे जगातील ही पहिली सिहीण असन की ती दूध भात दूध पोळी खात होती. बरोबर आहे. आपलासुद्धा विश्वास नाही बसत आहे का नाही, पहिलीच असू शकते. आणि इथं असं सांगितलं परत बघा, ह्यांची स्वयंपाकीण जी होती गंगूबाई. मग आता ती काय करायची, ती सोनाली त्या गंगूबाई जेव्हा तिला भूक लागे रात्री त्या गंगूबाईच्या पायापाशी जायची, तिच्यापाशी लाडात यायची खायला द्यायसाठी. काय बघा आव आव करत तिच्याकडं जेवणाची मागणी करायची. आणि मग त्या गंगूबाईने तिला जेवणाच्या ताटलीत खायला टाकलं की ती आपली मस्त त्याच्यावर ताव मारायची त्या दूध भातावर किंवा दूध पोळीवर. पण जेवण होईपर्यंत तिचं गुरगुर गुरगुर चालूच असायचं त्या सोनालीचं. आलं लक्षात. म्हणजे बघा लेखक असं वर्णन करतात की दूध पोळी आणि दूध भात खाणारी ही जगातली एकमेव सिहीण असावी. ही अशी का बनली बरं? लेखकाने तिला लहानपणापासून
लहानपणापासून तशा वातावरणात ठेवलं म्हणून ती तशी बनली. आलं लक्षात? म्हणजे बघा पशूच्या पशुत्वावर कशा प्रकारे मात करता येऊ शकते लेखकाने इथं हे दाखवून दिलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर लेखक काय म्हणतात बघा, तिला व रुपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची बघा जागा ही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे पुढचे पंजे दाराच्या बाहेर आयटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांच्याकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे. आता सोनाली, आता इथं सांगितलं बघा वर्षाची झाली होती. आता लेखक काय करायचे, या दोघींना गाडीत बसून मस्त फिरायला न्यायचे 4 चाकी गाडीतून. आणि काय माहिती एवढ्या हुशार या दोघीजणी त्या खिडकीतून असं मस्त टोक लावून बघत बसायचे. आणि यांची जागा कुठं होती, ड्रायव्हरच्या शेजारी. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारच्या दोघीजणी दिमाग करायच्या, कोण, रुपाली आणि सोनाली. आता नंतर काय झालं बघा, इथं सांगितले लेखकाने की सोनाली आता 1 वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती, अंगात ताकद आली होती बघा. लेखक सांगतात आता त्याच्यानंतर बघा, साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्याऐवजी तीच आम्हाला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज 3.5 किलो मटण तिला लागत असे. रात्री 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती खायची. अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रुपाली लागत असे. रुपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हातानं खायला देत असे. बघा आता इतकं छान सांगितलं बघा ना. लळा लागला, प्रेम लागलं. एक कुत्र्याचं पिल्लू आणि एक सिंहाचं पिल्लू, दोघेजणी किती छान राहत आहेत. आता लेखक सांगतात जेव्हा ही मोठी झाली बघा, कोण, ही सिहीन रुपाली, तर वर्षाची झाली तेव्हा काय झालं तिला, म्हणजे बघा त्या आहारात लेखकाने वाढ केलेली. लेखक सांगतात पूर्ण ताकदीची झाली. आणि तिला जेवण किती लागायला लागलं बघा. लेखक सांगतात तिला की रोज तिला जो आहार होता तो 3.5 किलो तिला मटण लागायचं. आणि रात्री काय 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या एवढा तिचा आहार होता. पण तिला जेवायला रुपाली सोबत लागायची. आलं लक्षात? रुपाली जर जेवायला सोबत नसली तर ती काय करायची, जाळीच्या दरवाजावर पंजाने असं मारत असायची. जणू काही तिला असं मना वाटायची की रुपाली कुठे आहे, तिला घेऊन या जेवायला सोबत. असं बघा ना, 2 मैत्रिणी किंवा 2 बहिणी त्यांना जशी एकमेकांची सवय लागल्या सोबत असं वाटतं, तसं ते रुपालीला ही नाही दिसली सोनालीला रुपाली, की रुपाली काय करायची, त्या जाळीच्या दरवाजावर पंजाने मारायची. जसं काही ती सांगत असे, रुपालीला घेऊन या, आम्हाला जेवायचं सोबत दोघींना. असं आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढं काय सांगतात बघा, दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था अशी तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधी गच्चीच्या कठड्यात असलेली सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हाताने तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. पण एकदा त्यांनी विचित्र अनुभव त्यांना आला. त्या दिवशी दवाखान्याचं मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजावर आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्यावर सोनाली त्यांच्या मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे, परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येतं सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली. सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णा तिच्या गुरगुरण्याचा अण्णांना अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब, मी डबा आणतो, बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जातात सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. जबरदस्त. बघा आता इथं लेखकाने, शेवटी ती जंगली प्राणी ना, जंगली श्वापद आहे, शेवटी ती कधीतरी त्याचा गुण ते दाखवणार. मग आता इथं झालं तेच बघा ना. एकदा लेखकाला दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर जायचं होतं, गावी जायचं होतं. तेव्हा काय करायचे लेखकाच्या अनुपस्थितीमध्ये ते काय करायचे, ही जबाबदारी कोणाकडे द्यायची, एक तर अण्णा असायचे बघा, त्यांच्याकडे ही जबाबदारी असायची. किंवा मग ते काय करायचे, गड्याकडे सोनालीला जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडं देत असत. एक तर गडी किंवा अण्णा या दोघांकडे ती व्यवस्था असायची. आता या अण्णा काय करायचे, अगोदर लांब बसून तिला चिमट्याने खाऊ घालायचे. पण नंतर त्यांना वाटलं ठीक आहे बाबा, हे काही करत नाही, म्हणून मग त्यांनी काय केलं, स्वतःच्या हाताने खाऊ घालायला तिला सुरुवात केली. पण एक दिवस त्यांना खूप वेगळा अनुभव आला. काय अनुभव आला बघा. काय झालं की जेव्हा अण्णा तिला लेखक परगावी गेले होते दवाखान्याच्या कामानिमित्तानं, मग अण्णाने काय केलं, तिचा डबा घेऊन आले. पण तो डबा हॉलमध्ये ठेवला आणि ते गच्चीवर गेले. गच्चीवर गेल्यावर तर गच्चीकडून दरवाजा बंद केला.
तो दरवाजा बंद केल्यावर या सोनालीला काय वाटलं, यांनी मला खायला आणलंय. पण त्यांच्या हातात डबा दिसला नाही. ती एवढी चिडली, तिने मोठ्याने अन्न तिला म्हणते, सोना थांब बेटा. हे व्हायच्या आत तिने काय केलं, मोठ्याने काय केलं, डरकाळी फोडली. आता एवढे मध्ये शेवटी ती सिंहीणच होती ना, ती एवढी मोठी डरकाळी फोडल्यावर काय झालं बघा. इथे शेवटी बघा सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं हे कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच शांताराम धाव अशी अण्णाची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तिथे पोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चुप राहा असं सांगत होते. बघा म्हणजे किती भयानक गोष्ट, अंगावर काटा येतो, भीती वाटते बघा. म्हणजे प्राणी शेवटी बघा, आता तिला भूक लागली होती, यांनी डबा नाही नेला, वरती खालीच ठेवला आणि गच्चीचा दरवाजा लावून घेतला. मग ती चिडली, तिने मोठ्याने, आता एवढी डरकाळी शेवटी ती सिंहीणीच होती ना, मग तिची एवढी डरकाळी. अण्णा घाबरले, सोना थांब म्हणतात, ती ऐकत नाही. मग अण्णाला घाम फुटला, त्यांना भीती वाटली. शेवटी अण्णा काय म्हणले, शांताराम धाव अशी अण्णांची हाक. आणि तिची डरकाळी एवढी मोठी, ती सगळ्या बंगल्यात त्या डरकाळीचा आवाज घुमला. आणि ती डरकाळी ऐकून मग ते स्वतः जे होते बघा लेखक तिथं प्रत्यक्ष गेले आणि त्यांनी सोनालीला चूप राहा म्हणून सांगितलं. ठीक आहे, पुढे बघा काय होतं ते बघा. मी पाहिलं सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा ओढला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागवलेली होती की तिने उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण बघा गच्चीवर इस्त बघा, सगळीकडं काय झालं ते बघा इतस्तत ते सगळीकडं विखुरलं होतं, पसरलं होतं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात तिने सर्व फस्त केलं. त्यावर खाल्ल्यानंतर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. म्हणजे बघा प्राण्यांना सुद्धा लक्षात येतं चूक झाली तिच्याकडून. तिला भूक लागली होती, भूक सहन नाही झाली. डबा एक तर त्या अण्णा डबा घेऊन वरती नाही गेले, रिकामेच गेले, मग हा सगळा प्रकार तिला सहन नाही झाला म्हणून ती डरकाळी फोडली. त्याचबरोबर लेखक तिथे गेले. लेखकाने काय केलं मग, तिला त्यांच्या हातात तो डबा घेऊन वरती गेले, पण तिने ते काढूच तर सुद्धा नाही, असं उडी मारली जोरात. ते डबा सगळीकडं पडला, त्या डब्यातलं सगळं मटण सगळ्या गच्चीवर पसरलं गेलं. आणि तिने असं सांगतात लेखक बघा, ते सगळीकडं जे पडलं होतं 15 ते 20 मिनटात तिने काय केलं तर सगळं खाऊन टाकलं होतं. आणि हे सगळं खाल्ल्यावर तिचा जीव शांत झाला आणि मग तिला असं वाटलं की आपलं चुकलंय कुठंतरी. बघा होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल पश्चाताप हे माणसाला सुद्धा कळत नाही, पण प्राण्यांच्या लक्षात येतं बघा. आणि मग ती लेखकाच्या जवळ आली आणि तिने काय केलं बघा, लेखकाचे पाय चाटू लागली. जणू काय ती असं म्हणत होती की मला माफ करा, झाल्या प्रकाराबद्दल ती लेखकाची माफी मागत होती. आलं लक्षात. पुढं बघा, अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही. सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध प्यायचं झाल्यावर काय केलं बघा, दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली आणि रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो, पाहत होतो त्या पितळी पातेल्याची सोनाली अक्षरशः चाळणी केली होती. वन्य पशूंच्या दातांमध्ये केवढी ताकद व चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेली ती पातेला मी अजूनही जपून ठेवलं आहे. सोनाली आता आमच्या घरच्यांपैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव होता तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात छोना छोना तू काय करते असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत बसायची. एकदा दोघे अशाच खेळत असताना एक पेशंट तिथे आला. त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आला आहे. त्याने घाईघाईने दीपालीला उचललं. त्यासरशी सोनालीने मोठ्याने फिसकली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्याने दीपालीला तिथंच टाकलं. बघा खूप छान. आता इथं लेखक काय म्हणतात बघा. आता हे सांगत असताना लेखक सांगतात त्यांचे अनुभव लेखकांनी इथं सांगितलेले आहेत. बघा एकदा काय झालं की अण्णांना ज्यावेळेस तो जेवणाच्या प्रकारात झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं लेखकाने की त्यांच्याशी पशूंसोबत जेवताना मस्ती नाही केलेली त्यांना चालत. त्याचबरोबर त्यांना विलंब म्हणजे उशीर त्यांना सहन होत नाही. त्याचबरोबर लेखक असं सांगतात की बघा तिच्या दातात इतकी ताकद होती त्या सिंहिणीच्या, एवढी ताकद असते दातामध्ये. ते सांगतात की लेखक तिला रात्री काय करायचे, नेहमी पितळ्याच्या पातेल्यामध्ये दूध द्यायचे. आता हे माहीत नाही बघा, पण असं सांगितलं जातं की वाघिणीचं किंवा सिंहिणीचं जर दूध काढायचं असेल तर ते सांगतात की सोन्याच्या पातेल्यामध्ये, सोन्याच्या भांड्यामध्ये काढावं लागतं. दुसरं भांडं ते दूध लगेच त्याला ते गळतं, दुसरं भांडं म्हणजे दुसरं भांडं तिथं तग धरीत नाही.
आता पितळ समजा दिसायला तर समजा असं टणक जाड मजबूत धातू आहे, पण मग सांगायचं काय इथं की तिच्या दुधात एवढी ताकद असते. मग आता इथं लेखकाने वर्णन केलं आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वरीमध्ये अशी काही उदाहरणं आली आहेत की बघा, सिहिणीचं दूध काढायचं म्हटलं तर ते काय लागतं, सोन्याचं पातेलं, सोन्याचं भांडं लागतं असं. आता मलाही एवढं माहीत नाही, पण मी ऐकलेलं हे, आणि हे आहे वर्णन आलेलं आहे पोथ्या पुराणांमध्ये, आणि मी ऐकलेले म्हणून मी सांगते. म्हणजे एवढे ताकदवान असते पशूंचं दूध, ह्या म्हणजे वाघ असेल, सिंह असेल, आलं लक्षात. मग असं सांगितलं जातं की लेखक काय करायचे, तिला पितळ्याच्या पातेल्यात दूध द्यायचे, आणि लेखक एकदा असं तिला दूध ठेवलं आणि लेखक काय केलं, निघून गेले काहीतरी काम आलं म्हणून, आणि ते पातेलं तिच्यात तिथंच राहिलं. रात्रभर ती त्याच्याशी खेळत बसली. अक्षरशः दुसऱ्या दिवशी जेव्हा लेखकाने बघितलं, त्याचे चाळणं केलं, चाळणं त्या पातेल्याचं, म्हणजे चावून इतकं तिच्या दातात काय असं, म्हणजे पितळेचं भांडं जर ती असं त्याचं थातू म्हणजे सगळं चावून त्याचं चाळणं करत असेल, तर म्हणजे तिच्या दातामध्ये किती ताकद असेल याचं वर्णन लेखकाने इथं केलेलं आहे. ठीक आहे. आता लेखक आणखी एक गोष्ट सांगतात इथं की बघा, ती घरच्यांसारखा तिला लळा लागला होता बघा सगळ्यांना, तिचा कोणाचा, ते सोनालीचा, म्हणजे त्यांच्या घरच्या मेंबरपैकीच एक ती झाली होती. कारण की कसं, आता बघा हे डॉक्टर होते, यांची मुलगी, यांची जी हे बघा ही नात, ही सांगितलं दीपाली, तर ते काय व्हायचं बघा, दीपालीवर सुद्धा त्या सोनालीचा जसा रुपालीवर जीव होता तसा दीपालीवर सुद्धा जीव होता. एकदा लेखकाकडे एक पेशंट आलं, आणि ती दीपाली त्या सिहिणीकडे सारखं जायची, शोना तू का करते असं तिच्या बोबड्या भाषेत बोलायची. आता एकदा ही अशी दीपाली ते सिंहाच्या, आता बघा ना साहजिकच आहे, नवीन कोणी असल्यावर भीती वाटणारच. छोटंसं लेकरून त्या सिंहाच्या एवढं मोठ्या पिंजऱ्याजवळ गेले, एका मिनिटात तर खाऊन टाकेल ना सिंह त्याला, पण हे नवीन पाहणाऱ्याला असतात. तर लेखकाला माहीत होतं हे सगळं काय ते. मग ती घाबरला तो, आणि त्याने ते दीपालीला उचलायला गेला, अरे हे लेकरू गेलं चुकून खेळायला त्या सिंहापाशी, हे खाऊन टाकेल. मग ते उचलायला गेलं, तिथे ती सिंहाने एवढी त्या रुपालीने जोरात डरकाळी फोडली. त्यांनी त्या दीपालीला काय केलं, तिथंच ठेवलं, आणि तो गृहस्थ काय केला, तिथून बाजूला झाला. आलं लक्षात. म्हणजे बघा प्राणी किती प्रेम करतात हां माणसांवर, जर आपण त्यांना जीव लावलं तर. आलं लक्षात. म्हणजे ही जी सोनाली होती रुपालीवर, त्या कुत्रीवर जेवढं प्रेम करायची तेवढंच त्या दीपालीवर सुद्धा प्रेम करायचे. आलं लक्षात. हे सांगत असताना लेखक पुढे सांगतात, आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले, म्हणाले, काय रे, काय झालं. बघा दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे. त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. तू पुन्हा दीपाला उचल, मी पाहतो, अण्णा म्हणाले. पुन्हा तो ग्रस्त गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावता सोनाली पुन्हा पहिल्यासारखीच चवतावून त्या ग्रस्ताच्या अंगावर धावली. बघा अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. बघा आता ह्या पिंजऱ्याजवळ आता लेखकाच्या पेशंटला कसला भारी अनुभव आला आहे. आता ज्यावेळेस त्यांनी ते दीपालीला उचललं, तिने जर काय फोडली, त्यांनी तिथंच ठेवलं. परत ते अण्णा होते आतमध्ये, ते म्हणले, अहो काही नाही करत, उचला तुम्ही ते दीपालीला. परत उचललं, परत ते जी सोनाली होती तिने तेवढी डरकाळी फोडली. आलं लक्षात. आता हे सर्व होत असताना मग ठीक आहे, अण्णांनी काय केलं बघा, अण्णांनी सांगितलं की म्हणजे काय असतं ना, ते रुपाली जी होती ना सोनाली, तिला दीपाली तिच्या घरचा मेंबर आहे, अगर हे सगळे एकत्र राहत असल्यामुळे एकमेकांशी एवढा लळा होता त्यांना की त्यांना असं, त्या सोनालीला असं वाटायचं दीपालीला कोणी हात लावला म्हणजे तिला धोका आहे. बघा तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं ते मोगलीचं माहीत असेल, है की नाही. मोगली त्या जंगलच्या भालू ह्यांच्यासोबत राहिला तर किती त्यांच्याशी मिळून म्हणजे कसं त्यांनी त्याला सांभाळलं, है की नाही. म्हणजे एक कसं आहे ना, ही आहे बघा, म्हणजे असं होतं कधी कधी, म्हणजे लहानपणापासून जर सोबत राहिले तर ते बदलतं. म्हणजे त्या पशूच्या पशुत्वावर सुद्धा मात करता येते. म्हणजे माणूससुद्धा प्राण्यांसारखा राहू शकतो आणि प्राणीसुद्धा माणसांसारखं राहू शकतात. जसं की मोगलीचं उदाहरण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मोगली कसा राहिला, जंगलात सापडला होता तर तो कसा प्राण्यांमध्ये मिसळून त्यांच्यासारखाच वागायचा, बोलायचा, तसं. आलं लक्षात. आता बघा इथं हे सगळं प्रकार झाल्यानंतर काय केलं, त्या अण्णांनी काय केलं, म्हणजे एका हातात दीपालीला घेतलं आणि दुसऱ्या हातात काय केलं, त्या सोनालीला त्यांनी थोपटलं की असं करू नको बाबा, असं म्हणत तिला थोपटलं. आलं लक्षात. पुढं नंतर बघा काय झालं बघा, आम्ही येणार सोनालीला घेऊन. ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे. मग फुटपाथवर एखादा तरुण सांगू लागे, अहो मोटारीतून सिंह येणार आहे.
एवढ्या मोटारीतून मग आम्ही काय खोटं सांगतो काय, पाहता पाहता गर्दी वाढू लागली. बघा आता लेखकाने सुरुवातीला सांगितलं होतं सुतकी वातावरण झालं होतं घरात. मग लेखकाला त्या सिहिणीला सोनालीला घेऊन जायचं होतं पुण्याला. मग आता सगळ्यांना आश्चर्य वाटायचं होतं, लेखक येणार हे सगळ्या पेपरांमधून बातमी आली ती पुण्याला नेणार आहे त्या सिहिणीला घेऊन. आणि मग काय झालं, सगळ्या चौकात सगळ्यात पहिल्यांदा सांगितले कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी झाली. सगळे लोक म्हणायचे कोण येणार आहे, अहो सगळे आश्चर्य, सिंह येणार आहे आणि तीही उघड्या गाडीमध्ये. एवढं आश्चर्य सगळ्यांना, म्हणजे एक सिंह उघड्या गाडीमध्ये कसं शक्य आहे, म्हणजे असं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. मग आम्ही काय खोटं बोलतो असं, म्हणजे हे जेव्हा कळलं की उघड्या गाडीतून सिंह येणार आहे, तर सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय झालं, हे गर्दी वाढू लागली. बघा सोनाली आली, गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून, टाचा उंच करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रुपालीला बघा आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडे आणलं, कुणी बघा दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती, मी अतिशय थकलो होतो, पण मला झोप येईना. उठल्या मी कमिशनरला फोन केला, सोनाली आली आहे म्हणून सांगितलं. बघा आता म्हणजे हा विरहाचा प्रसंग आहे. लेखक हे सोनालीला सोडून जाणार आहेत आता इथं, आहे की नाही. मग लेखक आहे ते पुण्यात जी गर्दी जमली लोकांची बघण्यासाठी, ही गर्दी होत असताना काय झालं की सगळ्यांना कळलं ही सिंहीण येणार आहे. आणि मग जे उघड्या याच्यातून येणं सगळं गाडीतून, म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग तिथं गेल्या लेखकाने काय केलं, ती जी रुपाली होती सोनाली, तिथं दोघींना साखाने लांब बांधून ठेवलं तिथं, लोकांना बघता येईल असं. लोकांना एवढं आश्चर्याने लोक बघत होते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही, मग काय करतो आपण, टाचावरती करतो, मानावरती करतो. असं लोक त्या रुपालीला आणि सोनालीला टाचावर मानावर करू बघत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर काय झालं बघा, ह्या दोघींना खूप खेळल्या दोघीजणी त्या आवारामध्ये. आणि मग काय झालं की दोघींना तहान लागली. मग ते लेखकाने एक दगडी सोबत आणली. ती दगडी म्हणजे काय, एक दगडाचं भांडं असतं बघा, त्याला दगडी म्हणतात, खोलगट, ज्याच्यामध्ये प्राणी पाणी पितात. ते त्यांच्यासाठीच ठेवलं असेल, लेखकाने केलं असेल घरात त्यांना ती दगडी. मग लेखकाने काय केलं, त्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. आणि मग ते जमलेले जे लोक होते, त्यात कुणी अंडे आणले होते, कुणी दूध आणलं होतं. मग रात्रीची वेळ होती, आता लेखक तर खूप थकले होते, पण विषय असा झाला, झोप येत नव्हती. आणि म्हणून लेखकाने काय केलं, त्या कमिशनरला फोन केला. आम्ही सांगितलं की सोनाली आली आहे असं त्यांनी त्या कमिशनरला सांगितलं फोन करून. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय झालं बघूयात. बघा पेशवे बाग शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री पुरुष लहान मुलं यांची गर्दी. महापौराने सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आपल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसे बसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कड आवंढ्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येई, मी बाहेर आले की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं, फसूनच तिला आता कोणणं शक्य होतं. म्हणून रुपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला. मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडी कुलप. सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंतकरणे मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवले आणि मुकाट्याने गाडीत येऊन बसलो. म्हणजे बघा कसं असतं विरह, म्हणजे खूप छान. बघा इथं जे सांगितलं आहे ना, शेवटची वेळ बघा, लेखक सांगतात की पेशवेबाग हा टप्पा होता शेवटचा. तिथं आल्यानंतर काय झालं बघा, ते पेशवेबागमध्ये आल्यानंतर लेखकाने तिथं पण स्त्री पुरुष सगळेजण हे तो गर्दी झाली ह्या सिहिणीला बघायला, आहे की नाही. मग आता हे झाल्यानंतर लेखकाने औपचारिकता असते, म्हणजे आपण म्हणतो ना ते फॉर्मॅलिटीज, तसं महापौरांनी काय केलं, त्या सोनालीचा स्वीकार केला. आता स्वीकार केल्यानंतर सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. पुण्यात पेशवेबागेमध्ये तिला ठेवायचं होतं. त्याच्यानंतर काय झालं बघा, सोनालीच्या गळ्याभोवतीचं लेखकाचा पट्टा आणि साखळी होती ना, ते लेखकाने काढून घेतलं. आता ते काढल्यानंतर काय झालं, सगळे अधिकारी प्रेक्षक असे स्तब्ध म्हणजे नुसते बघत होते, काय बोलावं. आणि इथं काय असं सगळ्यांना असं इतकं गहिवरून येत होतं, सगळे स्तब्ध होते, काहीच कोणी बोलत होतं, नीरव शांतता. तिथं सगळे स्तब्ध उभे होते. आणि काय झालं माहिती का, आता अण्णांना तर बिचाऱ्यांना अश्रूच अनावर होत नव्हते, म्हणजे आवरत नव्हते अश्रू. बिचारे असं हुंदके दाटून येत होते. दुःखाचं एक सांगितलं, एक एक कड
असं आपण जे थुंके असं गिळतो ना, तर तसं आवंड्याबरोबर ते काय करत होते, एक एक दुःखाचा अश्रू गिळत होते. आणि हे सगळे अधिकारी स्तब्ध होते, काय बोलावं कुणालाच समजेना. आणि ती सोनं तर आतमध्ये जायलाच तयार नव्हती ते पिंजऱ्यात. आता विषय असा होता की तिला फसवायचं होतं, ती अशीच आतमध्ये जाणं शक्य नव्हतं. मग काय झालं बघा की लेखकमध्ये गेले की ती पिंजऱ्यात जाईल, लेखक बाहेर आले की ती बाहेर येते सोनाली. मग आता काय झालं, लेखकाने तिला फसवायचं ठरवलं. मग लेखकमध्ये गेली पिंजऱ्यात, मग तीही मध्ये गेली सोनाली. मग लेखक ती रुपाली पण मध्ये गेली. त्याच्यानंतर काय झालं बघा की तिच्या पटपट त्या दोघी पिंजऱ्यात आल्यानंतर काय झालं, लेखकाने पिंजरा बंद केला. मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडला, रुपालीला बाहेर ओढलं. रुपाली म्हणजे कोण माहिती आहे ना तुम्हाला, ती कुत्र्याची पिल्लू होती, कुत्री छोटी. आणि ती बिचारी सोनाली आतमध्ये होती. आता बघा ही जी म्हणजे खरंच म्हणजे आपल्याला सुद्धा बघू ऐकून बघा ना, सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली होती बिचारी. आणि मुकेपणा ती काय म्हणजे प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभे राहून. आता ही रुपाली पिंजऱ्यासमोर उभी, बिचारी सोनाली पिंजऱ्यामध्ये आहे आणि डोळे भरून दोघे एकमेकीकडे पाहत होत्या. रुपाली बाहेर, आता बघा बाहेर कोण कोण होतं, रुपाली बाहेर होती, लेखक बाहेर होते, अण्णा बाहेर होते. पिंजऱ्यात कोण होतं, तर ती सोनाली होती. आणि ती सोनाली आळीपाळीने सगळ्यांकडे पाहत होती. ते गज, ती कडी सोनाली बिथरली म्हणजे अशी तिला काय करावं ते सुचना. बिथरणं म्हणजे ते भान नसणं, म्हणजे ती तिचं भान हरपून बसली, काय करून काय नाही. तिच्या जीवाची अशी घालमेल. बघा ना, एक तर काय असतं ना, माणूस बिथरतं, प्राणी असतील, माणूस असेल, कधी बेचैन होतं की जेव्हा खूप दुःखाचा प्रसंग असेल किंवा खूप आनंदाचा प्रसंग असेल, तेव्हा असं बिथरल्यासारखं वागतं बघा. मग आपण कधी कधी म्हणतो बघा, एखादा खूप विचित्र वागा, बिथरलं का काय तू. बिथरणे म्हणजे काय, असं काय करावं ते सुचत नाही बघा, असं वाटतं काय करून काय नाही, म्हणजे काही सुचत नाही, ते झालं बिथरणं. मग आता ही सोनाली किती दिवस तिच्यासोबत, ही रुपाली होती, अण्णा होते, डॉक्टर होते नाही का, लेखक, म्हणजे हे सगळे त्या गजाच्या बाहेर होते. बिचारी सोनाली एकटी गजाच्या आत होती. आणि म्हणून ती बिथरली, ती मोठमोठ्याने ती ओरडत होती. पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी ती धडपडू लागली होती. पण आपल्याला माहिती, हे पिंजरे उघडण्यासारखे नव्हते. आणि शेवटी लेखकाने सुद्धा काय केलं बघा, जड अंतकरणाने म्हणजे अतिशय दुःखाने त्या पिंजऱ्याकडे पाठ फिरवले आणि मुकाट्याने म्हणजे बघा गुपचूप लेखक गाडीत येऊन बसले. आलं लक्षात. म्हणजे बघा किती छान इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुमच्यासोबत एखादं घरातलं मेंबर आहे ना ती शेवटी, आणि त्याला तुम्ही शेवटी पिंजऱ्यामध्ये टाकताय किंवा बाहेर नेऊन सोडताय. म्हणजे बघा आपण पाहतो हे प्राण्यांसोबत एवढा लढा, ते पण जंगली प्राण्यांसोबत लेखकाचा. अरे आज तर परिस्थिती अशी आली आहे की घरातल्या माणसांवर सुद्धा घरातला माणूस एवढं प्रेम करत नाही आहे. आलं लक्षात. मग हे लेखकाने का सांगितलंय, हे आपल्याला इथं का सांगितलं लेखकाने, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जीव लावला तर आपण म्हणतो ना, रानचं पाखरू जवळ येतं. हे तर हिंस्र पशु होतं आहे का नाही, मग ते सुद्धा जीव लावल्यावर जवळ आलं, प्रेमाने त्याला वाढवलं, तर ते जे त्याच्यामध्ये जी वृत्ती होती हिंस्र जी वृत्ती होती ते विसरलं होतं. पशुत्व ती सिंहीण, ती सोनाली विसरली होती. म्हणजे बघा, जर आपण प्रेम केलं, एखाद्यावर खरं प्रेम केलं, तर ते बघा म्हणजे प्रेम जर एखाद्यावर खरं केलं तर ते काय असतं माहिती का, नकारात्मक प्रवृत्ती जी असते ना, तर ते सकारात्मक प्रवृत्तीमध्ये बदलण्याचा त्या प्रेमामध्ये ताकद असते. आलं लक्षात. म्हणजे एक हिंस्र पशुसुद्धा माणसाजवळ राहू शकतो, वाढू शकतं. हे कशामुळं, लेखकाच्या प्रेमपणामुळे, किंवा लहानपणापासून त्या सोनालीला जे प्रेम लेखकाने पोटच्या लेकरासारखं जे प्रेम केलं होतं, त्याच्यामुळे हे शक्य झालं होतं. म्हणजे इथं लेखकाला एकंदरीत सांगायचं काय होतं बघा, माणसातील पशुत्व ही वाईट वृत्ती, म्हणजे माणसातलं जे पशुत्व आहे ना वाईट, ते मारायचं कसं. प्राण्यांचं मारू शकतो पशुत्व वाईट वृत्ती, मग माणसांची का नाही मारू शकत. आपण पाहतो ना की आता आपल्याकडे बऱ्याच वेळेस बघा, राष्ट्रपतींकडे हा अधिकार असतो की दयेचा अर्ज, जे एखादा गुन्हेगार असेल तर त्याची फाशीची शिक्षा झाली तर ती कुठेच माफ होत नाही. तर ते दयेचा अर्ज मग जेव्हा तो राष्ट्रपतीकडे सादर होईल, तर ते प्रतिभाताई पाटील यांनी खूप हे अर्ज हे केले ते बघा. तर असं सांगितलं जातं की म्हणजे बघा, एखाद्याला काय आहे ना शेवटी, म्हणजे दया, एखाद्याला तुम्हाला त्याच्यातली पशुत्व वृत्ती मारायची, म्हणजे मानवामध्ये, आता ही तर प्राण्यांमधली, म्हणजे ती सोनाली सिंहीण असून लेखकाने तिला कसं बनवलं बघा. माणसातली पशुत्व वृत्ती, हिंसक वृत्ती आपण का मारू शकत नाही. जसं की अतिरेकी असतील, वाईट लोक असतील, त्यांना आपण का सुधारू शकत नाही. म्हणजे पण बघा, लहानपणापासून लेखकाने तिला सांभाळलं आणि तिला स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं, आणि म्हणून तिचं पशुत्व ते दूर झालं होतं, तिची वाईट वृत्ती दूर झाली. मग लेखक म्हणतात की आपण प्राण्यांची जी दुष्टवृत्ती आहे, म्हणजे पशुवृत्ती नष्ट करू शकतो, मग माणसाची का नाही. आलं लक्षात. म्हणजे हा जो पाठ आहे आपल्याला असा प्रेरणा देतो की माणसाने प्राण्यावर प्रेम करावे,
असा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. आलं लक्षात? बघा आता ही चुकीची गोष्ट आहे की ते जंगली प्राणी घरात आणणं ही चुकीची, पण लहानपणापासून तुम्ही जरा सांभाळलं मोठं केलं तर लक्षात घ्या ते प्राणी पशु त्यांचं जंगलीपण, त्यांचं हिंस्रपण, त्यांचं पशुत्व विसरून ते सुद्धा प्रेमाने वागत असतं. आलं लक्षात? म्हणजे अशक्य जगामध्ये काहीच नाही. आलं लक्षात? तुम्ही जर तेवढे प्रयत्न केले, कष्ट केले त्यामागे तर ते सुद्धा शक्य होऊ शकतं. इथं खूप छान उदाहरण, एक कुत्री आणि एक सिंहीण दोन्ही एकत्र राहत आहेत, आहे का नाही? अजब गोष्ट. आणि हे शक्य आहे, खरी गोष्ट आहे, म्हणजे काल्पनिक नाही आहे. आलं लक्षात? इट्स पॉसिबल, आहे का नाही? हे होऊ शकतं, हे लेखकाने दाखवून दिले. मग प्राण्यांमधलं पशुत्व वाईट वृत्ती आपण मारू शकतो, तर माणसांमधले पण मारू शकतो. मग काय केलं पाहिजे? प्रयत्न केलं पाहिजे. असं जर आपण प्रयत्न केले, माणसांमधली वाईट वृत्ती पशुत्व जर आपण मारायला शिकलो, त्याची शिकार करायला शिकलो, तर नक्कीच जगामध्ये आपल्या देशातील म्हणा जगातील म्हणा गुन्हेगारी वृत्ती नक्कीच नष्ट व्हायला 100% मदत होणार आहे. आलं लक्षात? तर इथे हा पाठ संपलेला आहे. ठीक आहे.